सगळे दिवस आईचेच, पण तरीही एक दिवस खास आईसाठी. मदर्स डे निमित्त आर न्यूजचा एक विशेष प्रयत्न. स्वतःला त्रास, कळा, शरीराचं दुखणं सहन करून ती 9 महिने आपल्या पोटात बाळाला वाढवते, त्याचं संगोपन करते. असं म्हणतात ना, देवाला प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यायला जमत नव्हतं, म्हणून त्यानं आईची निर्मिती केली असावी. आईला धन्यवाद म्हणण्यासाठी तसा एकच दिवस पुरेसा नाही, कारण आईबद्दल आपल्या मनात एक हळवा कप्पा असतो. वर्षातले सगळे दिवस आईचेच असतात, तरीही आईसाठी एक स्पेशल दिवस असतो, तो म्हणजे मदर्स डे. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. हा दिवस मातांचे प्रेम, समर्पण, त्याग आणि समर्थनासाठी आभार मानण्याचा दिवस आहे. मदर्स डे म्हणजेच मातृदिनाचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे. 16व्या शतकापासून इंग्लंडमध्ये एक मोठा समुदाय प्रभू येशूची आई मदर मेरीचा सन्मान करत असे. अमेरिकेचे राष्ट्रपती वुडरो विल्सन यांनी 1914 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून अमेरिकेत मदर्स डे साजरा केला जातोय. अमेरिकेत साजरा करणारा मदर्स डे हल्ली सर्वत्र साजरा केला जातोय. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या दिवशी उत्साहात साजरा केला जातो. पण भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा तो 12 मे रोजी साजरा केला जाईल. जगातील प्रत्येक सजीवाला जन्म देणारी त्याची जननी म्हणजेच आई असते. आई या 2 अक्षरी शब्दात प्रेम, वात्सल्य, माया, ममता, शिस्त असे अनेक भाव दडले आहेत. आपल्या मुलांचे अपराध पोटात घेणारी, संकटाच्या वेळी त्यांना साथ देणारी आणि प्रसंगी धीर देत कुशीत घेणारी, आपल्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात देवाचं एक रूप असते असं म्हटलं जातं. ज्या प्रकारे आई आपल्या मुलांवर प्रेम करते, त्याला जपते आणि संपूर्ण जीवन समर्पित करते. आईच्या या समर्पणाचा सन्मान करण्यासाठी जगभरात मातृदिनाचं आयोजन केलं जातं. आई ही आपली पहिली गुरु आणि मार्गदर्शक आहे. मुलासाठी ती देवाचं दुसरं रूप आहे. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि लिहायला शिकवते. प्रत्येक नातं बदलतं, पण नातं बदलत नाही ते फक्त आईचंच. तिचं निस्वार्थ प्रेम आणि तिच्या मुलाबद्दलची काळजी कधीही बदलत नाही. आईबद्दल जेवढं बोलावं, लिहावं तेवढं कमीच आहे. आई या शब्दापुढं प्रत्येक शब्द कमी पडतो. आईचं प्रेम अनमोल आहे. त्याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. लहानपणी जसं होतं तसंच लहानाचे मोठे झाल्यावरही आपल्या आईचं प्रेम तसंच राहतं. आईच्या प्रेमाची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. कुठंही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान म्हणजे आई. अशा या आईसाठी मातृदिनाच्या निमित्तानं आर न्यूज परिवाराचा एक मानाचा मुजरा.